पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 73 गटांपैकी आरक्षणाची सोडत सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली। या सोडतीनुसार अनुसूचित जातीसाठी 7, अनुसूचित जमातीसाठी 5 तर नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी 19 गट राखीव ठेवण्यात आले असून त्यापैकी 10 जागा महिलांसाठी आहेत, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 42 गट राखीव असून त्यापैकी 20 गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत। खेड तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गटांचे आरक्षण पुढील प्रमाणे आहे। कडूस ओबीसी महिला, मेदनकरवाडी ओबीसी, वाडा अनुसूचित जमाती, नाणेकरवाडी सर्वसाधारण, पाईट सर्वसाधारण महिला, रेटवडी सर्वसाधारण महिला, पिंपळगाव सर्वसाधारण, कुरुळी सर्वसाधारण महिला असे जिल्हा परिषदेचे आरक्षण आहे। खेड पंचायत समितीचे आरक्षण पुढील प्रमाणे: वाडा अनुसूचित जमाती महिला, वाशेरे अनुसूचित जमाती, कडूस सर्वसाधारण, चास सर्वसाधारण महिला, वाफगाव सर्वसाधारण, रेटवडी सर्वसाधारण, पिंपळगाव तर्फे खेड सर्वसाधारण महिला, मरकळ सर्वसाधारण, मेदनकरवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग, काळूस नागरिकांचा मागास प्रवर्ग, पाईट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, आंबेठाण सर्वसाधारण महिला, महाळुंगे सर्वसाधारण महिला, नाणेकरवाडी अनुसूचित जाती महिला, कुरुळी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, आळंदी ग्रामीण सर्वसाधारण। खेड पंचायत समितीचे 16 गण अशा प्रकारे आरक्षित आहेत। दरम्यान या आरक्षण सोडतीमुळे अनेक प्रस्थापित इच्छुक आणि विद्यमान सदस्यांचे गट आरक्षित झाले आहेत, तर काही ठिकाणी नव्या इच्छुकांना संधी मिळणार असल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। ज्यांचे गट आरक्षित झाले आहेत त्यांना आता नवीन गट शोधावा लागणार आहे। त्या ठिकाणी त्यांना मोर्चे बांधणी करावी लागेल। अशा वेळी एकाच गटात अनेक जण इच्छुक असणार आहेत, त्यातून आता राजकीय पक्षांना मार्ग काढावा लागणार आहे। खेड तालुक्यात पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे, त्यामुळे पंचायत समितीच्या 16 गणाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते। खेड पंचायत समितीच्या सभागृहात प्रांत अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडती जाहीर करण्यात आल्या। यावेळी तालुक्यातील राजकीय पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इच्छुक उपस्थित होते। सुरुवातीला सर्वाधिक अनुसूचित जाती लोकसंख्या असलेला चाकण औद्योगिक पट्ट्यातील नाणेकरवाडी गण हा अनुसूचित जाती महिला राखीव जाहीर करण्यात आला, तर सर्वाधिक अनुसूचित जमाती लोकसंख्या असणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील वाडा गण हा महिला राखीव, तर वाशेरे गण अनुसूचित जमाती चिठ्ठी निघाल्याने आरक्षित झाला। नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी मेदनकरवाडी काळूस गण राखीव झाले। नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी पाईट व कुरुळी हे गण महिला राखीव झाले आहेत, तर कडूस, वाफगाव, रेटवडी, मरकळ, आळंदी ग्रामीण हे गण सर्वसाधारण जागेसाठी